नमस्कार मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024 व 25 वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला। ह्या अर्थसंकल्पात राज्याच्या शेतकऱ्याला काय मिळाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत। त्याच्या आधी आपल्या आर्विटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राइब करा। आणि तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करू। मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पवार यांनी 2024 व 25 वर्षास एकूण खर्चासाठी 6,552 कोटी रुपयाची तरतूद असलेल्या अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला। ह्या अर्थसंकल्पात 4 महिन्याचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे। अर्थसंकल्पातील कृषी आणि संबंधित विभागाशी संबंधित तरतुदी पुढीलप्रमाणे असणार आहे। तर मित्रांनो पाहूया। अंतरिम अर्थसंकल्पात कृषी विभागास 3,650 कोटी, सहकार पणन व उद्योग विभागाला 1,952 कोटी, पशुवर्धन व दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय विभागास 555 कोटी, फलोत्पादन विभागास 708 कोटी रुपये, अटल बांबू समृद्धी योजना 10,000 हेक्टर क्षेत्रावर केली जाणार बांबूची लागवड, जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत 5,700 गावांमधील 1,59,886 कामांना मंजुरी, मृद व जलसाधारण विभागास 4,247 कोटी रुपये, शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेअंतर्गत 7,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीची उद्दिष्ट, शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना, 8,50,000 नवीन सौर कृषी पंप, राज्यात सर्व उपसिंचन योजनांना येत्या 2 वर्षात सौर ऊर्जीकरण, बळीराजाला जलसंजीवनी योजनेत मार्च 2025 पर्यंत पूर्ण केले जाणार आणखीन 16 प्रकल्प, विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी 2,000 कोटी रुपयाची तरतूद। मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतिम अर्थसंकल्पात अशा प्रकारे अर्थसंकल्प सादर केला आहे। हा शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी सुद्धा एक बातमी आहे। तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। इथंच थांबतो। नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत आपल्या चॅनलवरती भेटूया। तर चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।